काही जण याला डाळ म्हणतात, काही जण याला फोडणीचं वरण म्हणतात, पण आमच्याकडे याला टोमॅटोचा गरगटा म्हणतात. आता ही जी भाजी आपण बनवतो तर याच्यामध्ये डाळीचं प्रमाण थोडंसं कमी आणि टोमॅटो जास्त असतात, म्हणजे चवीला छान असा आंबट आणि तिखट लागतो. थोडीशी आंबूसच भाजी छान लागते. तर आता ही बनवायची कशी, तर सुरुवातीला मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ कुकरमध्ये छान अशी शिजवून घेतली. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातला आहे. थोडीशी हळद घालायची आणि जे घोटलेल्या डाळी होते त्या डाळी याच्यामध्ये घालायच्या. जितकं पाहिजे तितकं याच्यामध्ये पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता फार असं घट्टसर नसतं, अगदी थोडंसं पातळसरच ठेवायचं, म्हणजे याची चव छान लागते. याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलं आहे, म्हणजे थोडंसं जाडसर घालायचं. आणि मस्त अशा गरमागरम चपात्या, इतकी भारी लागते ना ही भाजी, खरंच तुम्ही नक्की बनवून बघा. आमच्या आमच्या गावाकडे भाजीला काही नसेल म्हणजे ठरलेला मेनू हाच की टोमॅटोचा गरगटा आणि मस्त चपाती किंवा भाकरी.